भारतातील बहुतांश मंदिरात शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरात होत असलेला शंखनाद हा विशिष्ट शंखाद्वारे केला जातो. मात्र यात शंखाच्या तब्बल 45,000 जाती असून त्यापैकी 140 जातींच्या शंखाचे प्रदर्शन ठाण्यात भरवले आहे. सर्व प्रकारच्या शंखाचे या ठिकाणी प्रदर्शन भरवले गेले असून ठाण्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे. शंख हे विष्णूचे प्रतीक असून त्या शंखांमध्ये देखील अनेक प्रकार असल्याचं आनंद भिडे यांनी सांगितले. लोकांना नाही, पहिली गोष्ट म्हणजे शंख म्हणजे भगवान विष्णूंचं ते प्रतीक आहे आणि शंखांमध्ये आपण नित्यनेमाने त्याची पूजा करतो आणि शंखनाद करतो हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत, म्हणजे जो 45,000 जाती आहेत आणि या जातींपैकी 140 जातींचे 670 शंख माझ्याकडे संग्रही आहेत, जे मी त्याच एक्झिबिशनमध्ये ठेवलेत. आणि काल आणि आज हे 2 दिवस एक्झिबिशन जे आहे त्या एक्झिबिशनमध्ये आत्तापर्यंत खूप लोकांना ते आवडलं आहे. बरीच लोकांनी भेट दिली आहे आणि अजून लोकांनी ते बघावं अशी मनापासूनची त्याची इच्छा आहे. आणि प्रामुख्याने ह्या शंखांमध्ये तुम्हाला 3 प्रमुख विभाग बघायला मिळतील. ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख, जे प्रामुख्याने पूजेसाठी वापरले जातात. नंतर मध्यवर्ती शंख आणि ज्याच्यातनं नाद निर्मिती होते असे जे वामवर्ती शंख आहेत, हे मेजॉरिटी पद्धतीने आपल्याला इथे बघायला मिळते. स्नेक हेड शंख पण आपल्याला पाहायला मिळतो. हो, काय वैशिष्ट्य? आपल्याकडे प्रामुख्याने जे विभागणी केली आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉम्बस, म्युरेक्स, नंतर कोनस आणि कवडी जे असतात ना, हे शंख प्रामुख्याने आहेत. स्ट्रॉम्बस म्हणजे ते गोल असतात, त्याला काटे असतात. म्युरेक्स त्याला अशी लांब लचक शेपटी असते. कोनसमध्ये आईस्क्रीमच्या कोन सारखे असतात. आणि आता तुम्ही जे म्हणाला स्नेक हेडवाले जे आहेत ते जे कवडी आहेत, जे प्री मॅच्युअर्ड शंख आहेत, त्याच्यामध्ये स्नेक हेडचे प्रकार म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा तुम्हाला शंख बघायला मिळेल.